नमस्कार मंडळी, एस न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण दक्षिण सोलापूर या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघातील काही नागरिक माझ्या सोबत आहे. तर नक्की काय वाटतंय? काय नाव आपलं? अभिमान हरिभाऊ सुरेश. कसं आहे वातावरण? वातावरण बरं आहे. कुणाच्या बाजूने आहे? दरंगे पाटील. हा, दरंगे पाटील. जरांगे पाटील. का हो, कसं काय? कसं काय म्हणजे आरक्षणासाठी कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे की. कोणाच्या बाजूने आहे? आरक्षण दिलं की भाजपच्या बाजूने, आरक्षण नाही मिळलं तर जरांगे पाटला म्हणेल ते. बर, आरक्षणावर ते बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हा, बर, काय वाटतं मग भाजपचा कुठला उमेदवार पाहिजे? भाजपचा उमेदवार जे आहे ते भाजपचं पण आरक्षण महत्वाचं आहे ना. आरक्षण महत्वाचं आहे. भाजपचं असो, काँग्रेसचं असो, नाहीतर राष्ट्रवादीचं असो, सेनेचं असो, आरक्षण महत्वाचं आहे. बर, म्हणजे आरक्षण दिलं तरच पुढची दिशा अवलंबून आहे. हा, म्हणजे पहिलं आरक्षण महत्वाचं आहे. आरक्षण महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, आरक्षण हा विषय आता सध्याचा ज्वलंत विषय आहे. बर, आज मनोज जरांगे पाटील साहेब 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहेत. आज 7वा दिवस त्यांचा आहे आणि ह्या सरकारने आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरे असतील आणि इतर अंमलबजावणी करतो म्हणून. वाशीमधनं त्यांना अंमलबजावणी करतो म्हणून आश्वासन देऊन माघारी पाठवलं आणि आज दिशाभूल करत आहेत. तर ते आश्वासन पूर्ण करावं आणि मराठा आरक्षणाचा विषय हा सोडवावा, अशी आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे. आणि आरक्षणावरती बरेचसे राजकीय नाही, आरक्षण हा महत्वाचा विषय आहे कारण 7 ते 58 मोर्चे निघाले आतापर्यंत आणि परत आंतरवाली सराटीमध्ये मोठी सभा झाली आरक्षण संदर्भात आणि आम्ही कोणत्याही इतर समूहाच्या विरोधात नाही. आम्ही आमचे जे काय नैसर्गिक लहरीपणा, सरकारचं शेतकरी विरोधी धोरण, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान आणि शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या आणि मुलांना शिक्षण, मुलींना नोकरी किंवा मुलींना शिक्षण, नोकरी यामध्ये जे अपयश येते त्यातून मुलींच्या ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, याबाबत ह्या आरक्षणातून हे बरेच प्रश्न सुटणार आहेत. हा, आणि ह्या वेळेस दक्षिण मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायची जास्त चिन्ह आहेत. असं का वाटतंय? हो, कारण ह्या सरकारनं प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई केली, शेतकरी विरोधी धोरण राबवलं, कांदा निर्यात आयात निर्यात धोरणामध्ये पण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जीएसटी कर लादला गेला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मूळ मोठा मुद्दा आहे तो प्रचंड महागाईचा आहे. 2014च्या अगोदरचे दिवस चांगले होते. 2014 नंतरचे दिवस सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, कष्ट करणाऱ्यासाठी, वारकरी असतील, कष्ट करणारे मजूर असतील, वंचित असतील, उपेक्षित असतील, शोषित असतील, यांच्यासाठी अतिशय दिवस हे फार महागाईचे आले. तेल असू द्या, तेलाचे पण रेट्स आता वाढलेले आहेत. आता दिवाळीच्या पुढे सर्व रेट्स वाढवत आहेत. कोरोना काळापासून जी महागाई वाढली त्याचा सगळ्यात मोठा आर्थिक बोजा तळातल्या खालच्या शेतकऱ्यांवर पडला आणि शेतकरी ह्यातून बाहेर पडणं फार अवघड आहे. येणाऱ्या काळात जर धोरणं बदलली गेली किंवा सरकार बदललं गेलं तर शेतकऱ्याच्या बाजूने काही गोष्टी चांगल्या होतील. आता आपल्या मतदारसंघातली काय कामं? मतदारसंघातली कामं आमच्या आहे, रस्त्याची कामं आहेत. आमचा हा बंधारा आहे, शिंगोली बंधारा इथला, तो बॅरेजेस व्हावा कारण पाण्याची गळती त्यातून कमी होईल बॅरेजेस झाल्यानंतर. हा, विजेचे प्रश्न आहेत. हा, असे हे प्रश्न सोडवले गेले. विद्यमान आमदारांनी काय केलं नाही का? विद्यमान आमदारांचे प्रयत्न आहेत, त्यांनी बऱ्याच रस्त्याचं वगैरे कामं केलेली आहेत. आमचे भाजपचे तालुका अध्यक्ष मित्र आपलं रामकाका जाधव यांच्या माध्यमातून विकासाची कामं होत आहेत. हो, यंदा काय परिवर्तन आहे का? यंदा म्हणजे लोकसभेला तर मतदानच केलं नाही आमच्यातलं कोणी. म्हणजे वैयक्तिक घरात पुरतं आरक्षण मिळलं नाही त्यामुळं मतदान करायलाच गेलं नाही. मग ह्या बारीनं जी जरांगे पाटील सांगेल त्याला मतदान होईल. आरक्षण म्हणजे राजकीय विद्यमान आमदार राजकीय काय नसतं हो. ते लक्ष्मण हाके कसं म्हणतोय मराठ्याची कारखाने ती हे आहे ती, त्या लक्ष्मण हाक्यासारखं म्हणजे सक्का भाऊ जरी नोकरी लागला तर बाजूला राहत असतंय. बरोबर आहे. हा, ती आमचाच काटा आणते ती, दोन्ही आमदार असले तरी. कोण नसतं कोणाचं काय, सर्वसामान्य माणसाचं कसं आहे प्रश्न, महागाई आटोक्यात पाहिजे. आता तुमचं आता ऊस कुठल्या कारखान्याला गेलाय? आता ऊस सिद्धनाथला गेलता. बरं, बिल आलं सगळं? बिल मिळलं की. बरं, कसं मिळलं? 6 महिन्यानं मिळलं. बरं, पण मिळलंय? हा, मिळलं. जरा उशिरा नाही, पहिलं 5व्या दिवशी मिळलं, नंतरच
म्हणजे शेवटच्या टप्प्यात ऊस गेलाय हा ती 6 महिन्याने रखडली गेली हा सगळ्याच लवकर कारखान्यात दिलं. तसं झालं